जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा वेग घेत असताना ऊर्जा मागणी वाढत आहे. सध्या जगभरात दररोज सुमारे 10 कोटी बॅरल कच्च्या तेलाची मागणी ही होत आहे असा अंदाज व्यक्त केला जातो. वाहतूक, उद्योग, उत्पादन आणि ऊर्जा निर्मिती या सर्व क्षेत्रामध्ये तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे तेलाच्या किमतीमधील बदल हा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा घटक ठरतो. तज्ज्ञांच्या मते तेलाच्या दरात $10 प्रति बॅरल इतकी वाढ झाली तर जागतिक महागाईत सुमारे 0.2 ते 0.3 इतकी वाढ होते. याचा परिणाम अनेक देशांच्या आर्थिक धोरणांवर देखील होतो, विशेषतः केंद्रीय बँकांच्या व्याजदर धोरणावर. महागाई वाढली तर व्याजदर कमी करण्याचा निर्णय पुढे ढकलावे लागू शकतात आणि त्याचा परिणाम आर्थिक वाढीवर देखील होऊ शकतो. भारतासाठी ही परिस्थिती अधिक संवेदनशील आहे, कारण भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 85% कच्चे तेल आयात करतो. म्हणजेच तेलाच्या किमतीत प्रत्येक वाढ ही भारताच्या आयात बिलावर थेट परिणाम करते. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार तेलाच्या दरात $10ची वाढ झाली तरी भारताच्या आयात बिलात सुमारे 13 ते 15 अब्ज डॉलरची वाढ होऊ शकते. ही वाढ देशाच्या चालू खाते तुटीवरती परिणाम करू शकते, तसेच रुपयावर दबाव निर्माण करू शकते. पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती वाढल्यास वाहतूक खर्च वाढतो. वाहतूक खर्च वाढला की अन्नधान्य आणि इतर वस्तूच्या किमती देखील वाढतात. म्हणजेच तेलाची दरवाढ ही थेट महागाई वाढवणारी आहे.